हाय, आज मी तुम्हाला उरलेले चणे होते त्याचा पुलाव ही रेसिपी सांगणार आहे. काय झालं ना, मी कॅमेरा ऑनच नाही केला आणि रेसिपीला सुरुवात केली, त्यामुळे थोडी रेसिपी स्किप झालेली आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला डिटेल रेसिपी देणार आहे. तर काय करायचं, तेल गरम करायचं कुकरमध्ये आणि मग त्यामध्ये खडे मसाले घालायचे. जिरं, मिरे, लवंग आणि विलायची आणि कलमी थोडी परतून घ्यायची. त्यामध्ये 2 मोठे कांदे लांब चिरलेले घालायचे आणि तेव्हाच तुम्ही जी उसळ उरलेली आहे आपल्याजवळ, कोणती पण उसळ असू द्या, चण्याची असो किंवा मोठीची, ती घालायची, ती परतायची कांद्यांसोबतच. आणि मग बटाटे घातलेले आहे आणि या पुलावामध्ये मी तिखट आणि हळद गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठ घालायचं, मस्त परतून घ्यायचं. मग 2 मोठे मोठे टोमॅटो लांब चिरून घ्यायचे आणि ते घालून थोडे परतून घ्यायचे. मग ते परतून झाले की त्यामध्ये आपलं राईस घालायचा आणि तो स्वच्छ धुतलेला, थोडा वेळ भिजलेला असला तर आणखी छान होतो पुलाव. तर छान परतून घ्यायचं आहे. आणि मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. 1 वाटी तांदूळ आहे तर 2 वाटी पाणी घेतलेलं आहे मी. आणि ते घालून कुकरला झाकण लावून, थोडं तूप पण घाला यामध्ये, तूप घाला आणि तूप घालून कुकरचं झाकण लावायचं आहे. 2 मीडियम आचेवर शिट्ट्या करायच्या आहेत. शिट्टी झाली की कुकरला 10 मिनटं रेस्ट द्या आणि मग आपला खूप सुंदर असा चविष्ट हा पुलाव तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा, नक्की आवडणार तुम्हाला. आणि असा खूप काही उग्र असा पुलाव हा होत नाही, मुलांना पण खूप आवडणार. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक अँड माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू. अशाच पुन्हा रेसिपी मी सांगणार आहे. तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीला. बाय.